नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। जसं की आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये मी पाहिले की म्हाडा कोकण मंडळाची लॉटरी जी आहे जाहीर झालेली आहे। आजपासून रजिस्ट्रेशन आणि अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि तुमच्या बजेटमध्ये अगर तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर नक्की या लॉटरीसाठी अप्लाय करा। खूप चांगल्या लोकेशन्सला आणि खूप चांगल्या इथे योजना जी आहे ते म्हाडाकडून देण्यात आलेले आहेत। तर तुम्ही या ठिकाणी याची माहिती पुस्तक कशी डाउनलोड करायची किंवा जाहिरात कशी डाउनलोड करावी हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तसेच लॉटरीमध्ये अप्लाय करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यातूनच आपल्याला प्रोत्साहन मिळते नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येण्यासाठी। तसेच आपल्या मित्रांसोबत ही शेअर करा। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, म्हाडाची कोकणची जी लॉटरी आहे 2025 ची, तर त्याची माहिती पुस्तकात किंवा ॲडव्हर्टाइज कशी डाउनलोड करावी हे आपण आता पाहणार आहोत। तुम्ही सिंपली गुगलला जाऊन housing.mahara.gov.in या साईटला जायचं आहे। अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं म्हाडाचं जे होम पेज आहे ते अशा पद्धतीने ओपन होईल। त्यामध्ये स्किप इंट्रो केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने होम पेज ओपन होईल। त्यानंतर तुम्ही इथे सिंपली ज्या क्रॉस लाईन्स आहेत त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं क्विक लिंक्समध्ये जायचं आहे। क्विक लिंक्समध्ये तुम्हाला इथं सर्वप्रथम ही एकच दिसेल लिंक की कोकण बोर्ड लॉटरी जुलै 2025 ॲडव्हर्टाइजमेंट। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती डाउनलोड होईल। डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही असं पद्धतीने ओपन करून पाहू शकता की यामध्ये जी आहे ती कोकण मंडळाची जी लॉटरी आहे त्याची सर्व डिटेल्स या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहेत। माहिती पुस्तकात जी आहे ती सध्या अजून तर वेबसाईटला आलेली नाहीये, कदाचित उद्या पण येण्याची शक्यता आहे। पण जिथून आपण ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड केलेली आहे त्याच ठिकाणी माहिती पुस्तकं सुद्धा येते आणि बऱ्यापैकी सर्व पोर्शन या जाहिरातीमध्ये सुद्धा कव्हर केलेलं आहे। जसे की तुम्हाला इथं जाहिराती सर्व वेळापत्रक दिसेल की कशा तारखे आहे की 14 तारखेपासून म्हणजे आजपासून अर्जाची सुरुवात झालेली आहे आणि जो निकाल जो आहे तो 3 तारखेला म्हणजे 3 सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे। यासुद्धा इथं डेडलाईन देण्यात आलेली आहे। अगदी सोडतीचे ठिकाण सुद्धा इथं देण्यात आलेलं आहे की कोणत्या ठिकाणी सोडत होणार आहे। डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे इथे या ठिकाणी सोडत होणार आहे। त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता की सर्व स्कीम्स आहेत ज्या 20% सर्वसमावेशक मधील गृह योजना आहे त्यामध्ये सर्व स्कीमची माहिती इथे देण्यात आलेली आहे। या सर्व स्कीम्स आहेत त्या 20% सर्वसमावेशक मधील आहेत। यामध्ये अल्प उत्पन्न गटासाठी 10,590 एवढे डिपॉझिट ठेवण्यात आलेलं आहे आणि अत्यल्पसाठी 5,590 एवढे डिपॉझिट इथं ठेवण्यात आलेलं आहे। या सर्व किमती वगैरे सर्व आरक्षण गटासाठी किती जागा आहेत या सर्व गोष्टी इथे देण्यात आलेल्या आहेत, तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता। त्यानंतर 15% सर्वसमावेशक घरांची सुद्धा इथं माहिती पूर्ण देण्यात आलेली आहे। त्यानंतर मग कोकण मंडळाची जे लॉटरी गृहनिर्माण योजना आहे त्याच्या सुद्धा इथं डिटेल्स पूर्ण आहेत। त्यानंतर इथे जे प्लॉट्स जी आहेत ती सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि जसं की सांगितलं आपण पहिल्या सुद्धा की 50% परवडणाऱ्या सदनिका याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे किमतीसह। तर अशा पद्धतीने ही पूर्ण माहिती इथं जवळपास जाहिरातीमध्ये कव्हर केलेली आहे किंवा नोंदणीसाठी काय बाबी आवश्यक आहेत त्या सुद्धा इथे देण्यात आल्या आहेत। म्हणजे पात्रतेच्या काय अटी काय आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत ती सुद्धा माहिती इथे आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता की 1/4/2023 ते 31/3/2024 या रेंजचा इथं उत्पन्न दाखला यांनी मागितलेला आहे। पण यामध्ये मला एक त्रुटी वाटते की सध्या जर तुम्ही उत्पन्न दाखला काढायला गेले तर तुम्हाला 24-25 असा उत्पन्न दाखला मिळतो, पण इथं हे एकच वर्ष इथं मेन्शन केलेलं आहे आणि वेबसाईटवर सुद्धा हे एकच वर्ष दिसत आहे अजून सुद्धा। त्यामुळे 24-25 चे जे उत्पन्न दाखला आहे तो सध्या अपलोड होत नाहीये किंवा अपलोड झाला तरी तो रिजेक्ट होत आहे। त्याच पद्धतीने ITR सुद्धा 24-25 चा रिजेक्ट होत आहे। तर ही एक मला चूक वाटते, यामध्ये कदाचित दुरुस्त होऊ शकते फ्युचरमध्ये आणि व्हायला पण पाहिजे, कारण उत्पन्नाचा दाखला जो आहे तो प्रिव्हियस इयरचा मिळत नसतो। आता काढायला गेलं तर तुम्हाला याच वर्षीचा उत्पन्न दाखला त्या ठिकाणी दिला जातो। तर इथं उत्पन्न गटाच्या मर्यादा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत की अत्यल्पसाठी 6 लाख, 9 लाख, 12 लाख अशा पद्धतीने अल्प मध्यम उत्पन्न गटासाठी मर्यादा देण्यात आलेल्या आहेत।
तर इथे सर्व माहिती इथं जवळपास देण्यात आलेली आहे, तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. आता म्हाडा लॉटरीमध्ये अप्लाय करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला आपले आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि आधार कार्डला आपला मोबाईल नंबर सुद्धा लिंक असायला पाहिजे, कारण आधार व्हेरिफिकेशन हे OTP द्वारेच केले जाते. त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट जे आहे आपल्याला लागणार आहे आपले पॅन कार्ड. यामध्ये लक्षात ठेवा की आधार कार्ड आणि पॅन कार्ड यावरच्या डिटेल्स मॅच व्हायला पाहिजेत, म्हणजे एकच असायला पाहिजेत. दोन्हीच्या डिटेल्स समान नसतील तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. आणि जर का तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला पती पत्नी दोघांचेही आधार कार्ड पॅन कार्ड इथे द्यावे लागते आणि दोघांचेही व्हेरिफिकेशन OTP द्वारेच केले जाते. त्यानंतर तिसरे डॉक्युमेंट जे आहे ते आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. हे सुद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे. हे तुमचे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र असते आणि हे सुद्धा तुम्हाला विथ बारकोड पाहिजे, म्हणजे 2018 नंतरचे डोमिसाईल तुम्हाला इथे आवश्यक आहे. त्यानंतर 4 नंबरला जे डॉक्युमेंट आहे तो आहे तुमचा उत्पन्न दाखला किंवा ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न. उत्पन्न दाखला हा तुमचा 2023-24 असा असायला पाहिजे सध्याच्या नियमानुसार आणि ITR सुद्धा तुमचा 2023-24 याच वर्षाचा असायला पाहिजे, म्हणजे त्याचा असेसमेंट इयर असेल 24-25. त्यामध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला जो आहे बारकोडवर व्हेरीफाय केला जातो आणि ITR साठी तुम्हाला ITR पोर्टलचा पासवर्ड तिथे द्यावा लागतो, त्यावरच ते व्हेरिफिकेशन होते. त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि एक ईमेल ID ची आवश्यकता आहे, जे की दोन्ही पण तुमचे OTP द्वारेच व्हेरीफाय केले जातात. हे फक्त कम्युनिकेशनसाठी वापरले जातात. आतापर्यंत जे आपण सांगितले ते सर्व कंपल्सरी डॉक्युमेंट्स होते. अगर तुम्हाला रिझर्वेशनवर घ्यायचं आहे किंवा स्पेशल कॅटेगरीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे, त्यासाठी डॉक्युमेंट जे लागतात ते आहे आपले कास्ट सर्टिफिकेट, जे की तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र ते द्यावे लागते कास्ट रिझर्वेशन घेण्यासाठी आणि त्यासाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा द्यावी लागते. पण सध्या तरी फक्त कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही नंतर सुद्धा देऊ शकता. त्यानंतर जे स्पेशल रिझर्वेशन कॅटेगरी आहेत, म्हणजेच माजी सैनिक किंवा पत्रकार, कलाकार वगैरे असे जे काही कॅटेगरी भरपूर म्हाडासाठी आहेत, त्या सर्व कॅटेगरीमध्ये तुम्हाला त्या भागाचे जे आहे सर्टिफिकेट ते द्यावे लागते. तर अशा पद्धतीने आपण आवश्यक कागदपत्रांची सर्व माहिती पाहिलेली आहे. अजून तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कॉल करू शकता किंवा आपल्या कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. मी नक्की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. याशिवाय ज्या लोकांना रजिस्ट्रेशन करणे शक्य नाही किंवा ते स्वतः करू शकत नाही, त्यांसाठी आपण खास ही सोय चालू केलेली आहे की आपण सुद्धा याचे रजिस्ट्रेशन वगैरे करून देतो. रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता आणि अगदी विश्वासाने तुम्ही हे रजिस्ट्रेशन आपले कंप्लीट करून घेऊ शकता. तर व्हिडिओला एंड पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.